पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय। वारीला तर जाता नाही आलं, पण एकादशीचा उपवास मात्र चुकणार नाही। म्हणूनच आज आपण करतोय एकादशी स्पेशल पदार्थ। सगळ्यात आधी करतोय आपण बटाटा आणि साबुदाण्याचं थालीपीठ। तर साबुदाणा भाजून घ्यायचा आणि त्यानंतर त्याला मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचं। आता ह्यात ऍड करायचे एक किसलेला बटाटा आणि चवीपुरतं मीठ। याला व्यवस्थित मळून घ्यायचंय आणि मळून झाल्यानंतर याला थोडंसं तेल लावलं तरी चालेल, नाही लावलं तरी हरकत नाही। आता हे थालीपीठ थापताही येतात किंवा लाटू सुद्धा शकतात। आम्ही दोन्ही पद्धतीने करून दाखवतोय। आता पॅन हीट करत ठेवायचं आणि थोडंसं तेल ग्रीस करायचंय आणि आपण जे थापलेलं थालीपीठ आहे ते ह्यावर टाकायचंय। दोन्ही बाजूने याला व्यवस्थित शॅलो फ्राय करून घ्यायचंय आणि आपला उपवासाचं थालीपीठ रेडी आहे। आता बघूया उपवासाची बटाट्याची भाजी। सगळ्यात आधी पॅन मध्ये तेल गरम करत ठेवायचंय, त्याच्यात जिरे टाकायचंय, कढीपत्ता, मिरच्या यांना व्यवस्थित परतून घ्यायचंय। त्यात ऍड करते मी बटाटा आणि शेंगदाणे। शेंगदाणे ऑप्शनल आहेत, चवीपुरतं मीठ घालायचंय आणि ह्यांना परतून घ्यायचंय। आता थोडा वेळ परतल्यानंतर ह्यावर झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची, म्हणजे आपली पूर्ण भाजी शिजेल आणि आपली उपवासाची बटाट्याची भाजी रेडी आहे। आता करतोय सगळ्यांची आवडती साबुदाणा खिचडी। तर भाजीचीच प्रोसेस फॉलो करायची आहे, फक्त त्यामध्ये आपल्याला साबुदाणा आणि शेंगदाण्याचा कूट ऍड करायचा आहे। आपले एकादशी स्पेशल पदार्थ तयार आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये, तोपर्यंत खात राहा।